आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूज सोबत आपली जाहिरात करा। आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय। आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा। आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। सोनई येथे मातंग समाजातील तरुणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ घोडेगाव येथे रास्ता रोको करण्यात आला। याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या काही दिवसांपूर्वी काही तरुणांनी संजय वैरागर या तरुणाला मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली होती। या घटनेतील आतापर्यंत 4 आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे, परंतु या घटनेतील मेन आरोपीच अजून मोकाट फिरत आहे। त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी बहुजन समाजाचे नेते अशोक गायकवाड यांनी केली। घोडेगाव येथील शनी चौकात सुमारे 1 ते 2 तास हा रास्ता रोको करण्यात आला। यावेळी आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, सामाजिक कार्यकर्ते रवी आल्हाट, बहुजन समाजाचे नेते अशोक गायकवाड, अजिंक्य चांदणे, नितीन शिरसाट, पप्पू इंगळे, सुशील धायजे, दादा वैरागर हे उपस्थित होते। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या या रास्ता रोकोमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। चांदणे म्हटल्यावर ते अंधारात देखील चांदणे दाखवतात। असे हे चांदणे आहेत, त्यांच्या भाषण ऐकलं अत्यंत। संजय वैरागर याच्यावर जो खुनी हल्ला झाला आणि या खुनी हल्ला झाल्यानंतरही पोलीस प्रशासनानं ज्या पद्धतीनं आमच्या सोबत वागणूक केलेली आहे, सर्वात पहिल्यांदा मी पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करेल की तुमचा आमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, आम्ही जन्माने महार मान धोर सांबार कैकाडी वटार भिल्ल भंगी समाजाची माणसं आहोत। आमच्याकडे बघण्याचा जो तुमचा दृष्टिकोन आहे तो पहिल्यांदा बदलून टाका। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या मार्गाने पुढे जाणारी माणसं आहोत। आमच्या पोरावर ज्या पद्धतीने तुम्ही गुन्हे दाखल करता, त्यांच्याकडे गुन्हेगारी नजरेनं पाहता, हे पहिल्यांदा पोलीस प्रशासनानं बंद केलं पाहिजे। ज्यांनी आमच्या पोरांवर हल्ले केले ते तुमच्या दृष्टीने गुन्हेगार नाही आहेत, ते जन्माने उच्चवर्णीय आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याकडे गुन्हेगार दृष्टीने पाहत नाही। आम्ही ज्या पद्धतीनं ज्या समाजामधून जन्माला आलो त्या पद्धतीनं तुम्ही आमच्याकडे गुन्हेगार पद्धतीनं दृष्टीनं पाहता। हा दृष्टिकोन पहिल्यांदा पोलीस प्रशासनानं बदलला पाहिजे। आमच्या पोराला ज्या पद्धतीनं मारहाण केली, यापुढे आम्ही हे सहन करणार नाही। ज्या पद्धतीनं मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाळलेले जे कुत्रे आहेत, विश्व हिंदू परिषद RSSच्या या पिलावळींना मी या रस्ता रोको मधून सांगू इच्छितो। गृह खात्याच्या प्रमुखांना देवेंद्र फडणवीसांना आणि मोहन भागवतांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या नादाला लागू नका, आमच्या नादाला लागू नका। सत्ता तुमची आहे, राजसत्ता तुमची आहे, धर्मसत्ता तुमची आहे। आमचेच माणसं गळाला लावून आमच्याच माणसावर हल्ला करण्याचा जो प्रयत्न भामनिकावर तुम्ही जो करत आहात, याला हाणून पाडण्याचं वेळ या ठिकाणी आलेली आहे, लक्षात ठेवा। माझ्या बौद्ध आणि मातंग समाजाच्या बांधवांनो, आपल्यामध्ये वितुष्ट निर्माण करून, आपल्यामध्ये द्वेष निर्माण करून आपसामधला जो बंधुभाव आहे तो नष्ट करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये केला जात आहे। आज मी या घोडेगावच्या सगळ्या तरुणांना या ठिकाणी आवाहन करेन की तुम्ही जी आज एकी दाखवली आहे, एकी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही नेवास्कर न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश बेलेकर, सोनई।